परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार वंदन आणि मुजरा आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा कशा तुम्ही आशा व्यक्त करतो, स्वस्त असाल, मस्त असाल. आणि माझ्या या स्वामी लीला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आणि आज परत आपले नोकरीचे प्रश्न आहे, कशाचे म्हणजे भरपूर काही प्रश्न आहे आपल्या जीवनामध्ये. जीवन म्हटलं की एक प्रश्न सुटला तर दुसरा प्रश्न उद्भवते, दुसरा सुटला तर तिसरा प्रश्न उद्भवते. कारण हे मानवी जीवन आहे, हे गोलचक्र आहे आणि हे कधी संपत नाही. मग आपल्याला सेवा कशा करायच्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कुठेही तुम्हाला जवळपास स्वामी समर्थ सेवा केंद्र जर असेल तर त्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आपण जायचे आहे. आणि गेल्याच्या नंतर सारामृत नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. अतिशय सुंदर आणि खूपच छान असा ग्रंथ म्हटलं तर सारामृतचा ग्रंथ आहे. आणि कुठेही केंद्र असते, जवळपास कुठेही केंद्र असलं तरी तो आणायचाच आहे. खूप स्वस्त दरामध्ये तो आपला सारामृतचा ग्रंथ तुम्हाला मिळणार आहे. मग आपल्या मुलाला नोकरी नाही लागत आहे किंवा आपला आर्थिक प्रश्न, आणखी बरेच काही जीवनामध्ये प्रश्न असतात. मग आपण काय करायचं, संकल्पयुक्त पारायणाला सुरुवात करायची. मग संकल्प कसा करायचा, मग संकल्प करताना हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, 2-3 दाणे अक्षदाचे टाकायचे आणि तुमच्या मनातील जे काही इच्छा आहे त्या तुम्ही म्हणायच्या. आणि म्हटल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये ते पाणी टाकून द्यायचं, तुम्ही जे तुम्ही संकल्प केलेला आहे ते. आणि त्यानंतर जर तुम्ही जवळच्या केंद्रामधून किंवा तुमच्याकडे जर सारामृतचा ग्रंथ असेल, त्या ग्रंथामध्ये तुम्हाला 1 ते 21 पर्यंत असे अध्याय दिलेले आहे. तर त्या ग्रंथाचं तुम्ही रोज क्रमशः रोज एक पारायण तुमचं नित्यनेमाने झालं पाहिजे. अशी पारायण तुम्हाला 108 दिवस म्हणजे तुम्हाला करायची आहे. आणि जर काही अडचणी असेल, काही असेल तो दिवस तुम्ही सोडून द्यायचा आहे आणि परत दुसऱ्या दिवसपासून पारायणाला परत सुरुवात करायची. म्हणजे आधी जे झालेले आहे पारायण ते तुम्ही सोडायचे नाही आहे, ते कंटिन्यूली तुम्ही चालू ठेवायचे आहे. अशा प्रकारे तुमचे 108 पारायण झाले पाहिजे. बरेच काही याच्यामुळे नोकरीचे प्रश्न असेल, जर काही मोठा प्रश्न असेल तुमचे, ते सुटणार म्हणजे सुटणार 100% खात्रीने. कारण स्वामीवरचा विश्वास आपला कधीच डगमगू द्यायचा नाही. मी नेहमी सांगत असते माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला की स्वामीवरचा विश्वास असा असला पाहिजे की जसं आपला शरीर आणि आत्मा आहे तसं आपला स्वामींवरचा विश्वास असला पाहिजे. जसं तुम्ही आईवडिलांवर विश्वास करता, कारण स्वामी म्हणजेच आपली आई वडील जर कोणी असेल तर ते स्वामी आहे आपले. आणि माझ्यासाठी तर माझे स्वामी इतकं काही आहे की मला जर कोणी म्हटलं की तू स्वामीला सोड तर मी माझा प्राण सोडेल, पण मी स्वामी सोडणार नाही. कारण माझं आत्माच माझे स्वामी आहे, माझ्या आत्म्यातच माझे स्वामी बसलेले आहे. आणि स्वामींवर इतका विश्वास ठेवा, स्वामींवरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका. आणि केंद्रात जायचं कधीच सोडू नका. नित्यनेमाने तुम्हाला केंद्रामध्ये जायचंच आहे, सारामृतचं एक पारायण करायचंच आहे आणि महाराजांचे अनुभव घेत राहायचे आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, सारामृतचे 108 पारायण केल्याच्या नंतर महाराजांच्या 11 माळी करायला कधीच विसरायचं नाही आहे. आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जर माझे बघायचे असेल तर माझ्या या स्वामी लीला या यूट्यूब चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे माझे जे काही नवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे लगेचच. श्री स्वामी समर्थ.